तर काय म्हणता मित्रांनो, तर आज आपल्या गावापाशी आलती काय आलत बोर नाही काय कोयला खदान आलती. कोयला खदान नाही, कोयला खदान पाहासाठी बोर. हा, कोयला खदान पाहासाठी बोर आलती, म्हणून आम्ही आता कोयला खदानची बोर पाहासाठी चाललो. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आता निघलो होतो रस्त्यानं. मी म्हणलं ब्लॉक काढून घ्या एखादी, तुम्हाला बी दाखवून द्या म्हणून घेतलं दाखवून. मग बघा आता मला दाखवतो बाबू. हा दिसली का? मग आता जवळ जाऊन दाखवतो बा. तर आपण बघू शकता हे मशीन अशी पैकी भाऊ संग डिस्कस केलं तर ह्या भाऊची सॅलरी आहे 14,000. इथं बघू शकता बे निल्या शिवाजी. तर इथं बघू शकता आपण सॅम्पल ठेवलेले आहे, जमीनतून निघालेली. घोटाव आहे ना, फूट दाखवणं. हो, याच्यावर हे बघू शकता सॅम्पल. तर आपण बघू शकता माझ्या मांग सॅम्पल ठेवलेले आहे. आणि निलेश भाऊ पण आहे. माझ्या माग मशीन चालू आहे. पाणी तिकडं फेकताय का? त्यात रस्ता नाही पाडू. मशीनले लागत असून पुन्हा पाणी. बरोबर आहे. 2 गड्डे काम केले माहित आहे का? हा, याच्यात कोयल्याचं जे कस राहत नाही का, गोटा आपण पुढं अंदर येते, ते पांढरं पाणी बाहेर चाललं जाते. लढा अजबाजू गजब आहे आपलं. तर काय म्हणता मित्रांनो, आता तुम्ही बघितलं ना तुम्ही म्हणजे कोयला खदानची मशीन. तर आता आपल्या गावापाशी 7 नंबर तिथं कोयला लागलेला आहे. आता येतं भाऊला विचारलं, भाऊ नेपालीच्या भाषेत बोलत होता, म्हणजे आम्हाला काही तेवढं समजलं नाही. तर त्याच्यामुळे तरी आम्ही प्रयत्न केला आपला म्हणजे समजा. तर भाऊ म्हणते येतं, म्हणते शक्यता आहे म्हणते कोयला लागायची. आता 2000 फूट झाली आहे. आणि त्याच्या बाद पुन्हा हाय म्हणते खोलात जायचं आहे. तर आता कोयला तर लागणारच आहे, आपलं गाव तर उठणं. पण आता अंडरग्राऊंड जर राहिली अंडरग्राऊंड राहिली आपली, तर अंडरग्राऊंड होणार आहे म्हणते. तर मग अंडरग्राऊंडमध्ये सांगा तुम्हाला कसं होणार आहे. आमच्या गावचं अंदरून कोयला काढला, अंदरून जर यायनं लवकर भरलं नाही कोयला काढल्या, तर मग असं होणार आहे आमचं गावाचं. आणि पुन्हा धरण बी आहे, धरण बी बनणार आहे तिकडं. धरणाचं बापा धरणाचं तर पाणी आमच्या गावाला टेकते डायरेक्ट. आता गावाला टेकते, गावाच्या अंदर धसू शकत नाही. पण मग कसं होणार आहे, त्या कोयला खदानच्या अंदर पाणी जाणार आहे. आणि मग अंदरून पाणी धसल्यावर नाही का, ते बंदी जमीन नाही का, म्हणजे आमचं गाव आम्ही जाणार खालतं ना, आमच्या वर येणार पाणी गावाच्या. लोक म्हणून मग येतं कोण्यातरी काळात येवती गाव होता. तर काय म्हणतो मित्रांनो, आता संध्याकाळ पण झालेली आहे. आपण बघू शकता चंद्र आमच्या मागे. तर कसं, तर धन्यवाद भाऊ ब्लॉग पाहण्याबद्दल. आणि आपल्या चॅनलला नवीन सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला लाईक पण करून घ्या. ठीक आहे.